नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकूयात गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. यात आज सहभाग घेतला आहे संगीता माडीवाले यांनी आणि यांची मुलाखत घेतली आहे स्वाती बन्नी हिनं. ऐकूयात तर. नमस्कार श्रोते हो, मी स्वाती बन्नी. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी या आपल्या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणार आहोत संगीता माडीवाले या आजींना. नमस्कार आजी. नमस्कार, मी संगीता माडीवाले बोलत आहे. तर आजी, जनसेवा फाउंडेशन आय रेडिओ अनुभव यावर तुमचं मनापासून स्वागत. आज मी गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी या आपल्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला तुमच्या जमान्यातले म्हणजे पूर्वीचे दिवस कसे होते याबद्दल काही माहिती विचारणार आहेत. तर मला जरूर तुम्ही तुमच्या काळातल्या आठवणी सांगा आणि आमच्या श्रोत्यांना देखील उत्सुकता आहे की त्या काळामध्ये आणि या काळामध्ये कशा प्रकारे बदल होत गेले आणि कसे कसे तुमचे अनुभव राहिले आहेत पूर्वीच्या काळामध्ये, ते आम्हाला ऐकायची खूप उत्सुकता आहे. तर आजी, मला सांगा की तुमच्या बालपणीचे दिवस कसे होते? आमच्या बालपणीचे दिवस अगदीच हालाखीचे होते. आमच्या घरची परिस्थिती तशी फारच बेताची होती. आमच्याकडे अगदी साधं राहणीमान, साध्या शाळा, साधी वह्या पुस्तकं, अगदी शाळेचा ड्रेस सुद्धा वर्षातनं एकदाच मिळायचा. सणावाराला सुद्धा वर्षातनं एकदाच कपडे घेतले जायचे. आमच्या काळामध्ये काहीच गोष्टी मिळत नव्हत्या, पण तरी सुद्धा आम्ही खूप आनंदी होतो. जे मिळेल त्याच्यामध्ये आम्ही समाधान मानत होतो. खेळणी म्हणा किंवा कपडे म्हणा किंवा पुस्तकं म्हणा, आम्हाला तसंही अशा बऱ्याच गोष्टी ज्या हव्याशा वाटायच्या त्या आम्हाला कधीच मिळायच्या नाही. पण क्वचित जरी ती गोष्ट मिळाली तरी त्याचा आनंद गगनात मावायचा नाही. आमच्या काळामध्ये शाळा अगदी साध्या. आमचे शिक्षक खूप चांगले होते. आमच्यावर त्यांनी अतिशय चांगले संस्कार केले. अजूनही आमचे शिक्षक आम्हाला भेटले, बोलले तरी आम्ही तितक्याच आदराने त्यांच्याशी बोलतो. आणि लहानपणी म्हणालात तर त्यावेळेला साधी घरं, अतिशय कमी वर्दळीचे रस्ते किंवा बाहेरच्या रोडला अजिबातच गर्दी नसायची. पूर्वीच्या काळी संध्याकाळी 7 म्हणजे सगळीकडे शुकशुकाट. त्या काळामध्ये आमच्याकडे टीव्ही सुद्धा नव्हता, रेडिओ, टेप रेकॉर्डर ह्या गोष्टीही नव्हत्या. क्वचित कुठेतरी कोणाकडे तरी रेडिओ असायचा. पण हळूहळू आता ह्या गोष्टी सर्रास मोबाईलवर किंवा ह्याच्यावरती आता सहजासहजी उपलब्ध होत आहेत. पूर्वीच्या काळी रेडिओ ऐकायचा म्हणजे सगळ्यांनी मिळून एकत्र बसून ऐकण्याचा तो एक आनंदच वेगळा होता आमच्या काळामध्ये. तर आजी, तुम्ही मला सांगू शकाल की पूर्वीच्या शाळा म्हणजे तुमच्या जमान्यामध्ये शाळा कशा होत्या आणि ते वातावरण कसं होतं हे आमच्या श्रोत्यांना देखील जाणून घ्यायचंय आणि मला देखील. आमच्या काळातल्या शाळा अतिशय साध्या होत्या. पहिली गोष्ट, शिक्षक अतिशय कडक
आणि शिस्तीचे होते. आमच्यामध्ये एक आदरयुक्त भीती असायची. शाळा करेक्ट वेळेला भरायची आणि वेळेला सुटायची. आम्ही मात्र घाबरून शाळेच्या वेळेच्या आत तिथे हजर होत असू. शाळा अगदी साध्या होत्या, पण शिक्षक अतिशय चांगले होते. त्यांनी आमच्यावर अतिशय चांगले संस्कार केले. अरे वा, खूपच छान वर्णन तुम्ही मला सांगितलेलं आहे त्या काळच्या शाळेविषयी आणि वातावरणाविषयी. तर आजी, मला तुम्ही सांगा की तुमच्या मैत्रिणी तुम्हाला किती होत्या आणि तुम्ही मजा मस्ती करायचात का? माझ्या शाळेमध्ये माझ्या मैत्रिणी खूप होत्या. आम्ही शाळेच्या वेळेमध्ये खूप काही शिकवायचो, एकमेकींशी खूप गप्पा मारायचो, खूप खेळायचो. शाळेच्या वेळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये व्यायाम करायचो. त्याच्यानंतर आमच्या शाळेचं ग्राउंड खूप मोठं होतं. आम्ही सगळ्या शाळेच्या कार्यक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये भाग घेत होतो. अनेक बक्षीसही आम्ही मिळवलेली आहेत. अरे वा, तर बक्षिसांचाच विषय निघाला आहे. तर आजी, मला तुम्ही सांगा की तुमचे छंद काय होते, तुम्ही कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि कोणती कोणती बक्षिसे मिळवली होती, तर तुम्ही मला नक्की सांगा. मला चित्रकला खूपच आवडायची. मी रांगोळी अतिशय उत्तम काढत होते. मी अनेक स्पर्धांमध्ये खूप बक्षिसे मिळवलेली आहेत. चित्रकला हा माझा सगळ्यात आवडीचा विषय होता. त्यामुळे अनेक निरनिराळे रंगरंगोटी करून, रांगोळीमध्ये रंग भरून अशा स्पर्धा आमच्याकडे जास्त करून असायच्या आणि ह्या स्पर्धांमध्ये मी खूप बक्षिसं मिळवलेली आहेत. तर आजी, आता मी तुमच्या घरी आलेली आहे आणि मला या ज्या ट्रॉफ्या दिसत आहेत ह्या सगळ्या तुम्ही मिळवलेल्या आहेत, कारण या खूपच जुन्या आहेत आणि खूपच छान. ही एक संपत्तीच म्हणावी. तर ह्या सगळ्या ट्रॉफ्या तुमच्या आहेत? हो, या सगळ्या ट्रॉफ्या माझ्या आहेत. मी किलबिल रंगभूमी पुणे या नाटकांमध्ये सुट्टीच्या दिवसामध्ये खूप कामं केलेली आहेत. बालनाट्य स्पर्धांमध्ये मी भाग घेतलेला होता आणि शाळेच्या वार्षिक परीक्षा संपल्या की ह्या नाटकांमध्ये मी काम करत होते. त्याच्यामध्ये मला राजा गोसावीकडनं उत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळालेलं आहे आणि निरनिराळ्या स्पर्धा, निरनिराळ्या नाट्यछटा आहे, अशा अनेक गोष्टींमध्ये मी भाग घेतलेला आहे. मला खूप आवड होती या सगळ्या गोष्टींची. आणि चित्रकला स्पर्धा असू देत, आणखीन अनेक अशा वेगवेगळ्या निरनिराळ्या स्पर्धा, तर ह्याच्यामध्ये मी ही सगळ्या बक्षिसं, ट्रॉफ्या मिळवलेल्या आहेत. खूपच छान. आणि मला हे सगळं बघून, म्हणजे ही पूर्ण भिंत भरून तुमच्या इतक्या ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट्स आहेत, म्हणजे पूर्ण एक भिंत बक्षिसांनीच भरलेली आहे. हे बघून मला खूप छान वाटते आणि मला खूप आनंद होतोय. माझं भाग्यच आहे की मी तुमच्या घरी येऊन तुमची मुलाखत घेत आहे. आणि त्या काळचं जे वर्णन तुम्ही सांगितलं ते अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर येत आहे. कारण पूर्वीचं पुणे आणि आत्ताचं पुणे जमीन आसमानाचा फरक आहे. तर तुम्ही मला सांगा की पूर्वीच्या पुण्यात तुम्ही वावरला असाल तर ते कसं होतं? पूर्वीचं पुणे हे अतिशय साधं पुणे होतं. सायकलींचं शहर म्हणून ओळखलं जायचं. पूर्वीच्या काळात सायकलीच खूप चालवल्या जायच्या. कुठल्याही प्रकारच्या गाड्या जास्तच नव्हत्या. फक्त रिक्षा आणि बस ह्या दोनच जास्त असायच्या आणि क्वचित कुणाकडे तरी एखादी टू व्हीलर असायची. ती सुद्धा असेल म्हणजे ती व्यक्ती फार श्रीमंत मानली जायची त्या काळात. आणि कार तर शक्यतो कुणाकडे नसायचीच. म्हणजे ह्या सगळ्या जुन्या काळातल्या ज्या आठवणी आहेत त्यामुळे प्रदूषण अजिबातच नव्हतं पुण्यामध्ये कुठेही. आणि संध्याकाळी 7 नंतर सगळीकडे शुकशुकाट व्हायचा. सगळे 7च्या आत घरात, असा जो पूर्वीच्या काळचा नियम होता तो आता कुठेही राहिलेला दिसत नाही. तेव्हाच्या पुण्यामध्ये अजिबात भीती अशी वाटायची नाही आणि लोक अतिशय साधे आणि सरळ होते. तेव्हा असं काही सिनेमा, नाट्यगृह ही रात्रीपर्यंत चालू नसायची. ठराविक वेळेमध्ये सगळं बंद होत होतं. खरंच आहे, त्या काळचं पुणे आणि आत्ताचं पुणे यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि आजी, मला सांगा, तुमच्या घरामध्ये हा जो रेडिओ दिसतोय हा सुद्धा जुन्या काळातला आहे की आत्ता घेतलेला आहे? आणि कारण की मला तर हा जुन्या काळातला दिसतोय. या रेडिओचा इतिहास नक्की ऐकायचा, तुम्ही मला नक्की सांगा. माझ्या लग्नाच्या वेळेचा रेडिओ आहे. त्या काळामध्ये रेडिओ असणं म्हणजे फार मोठं भाग्याचं मानलं जायचं. आणि टीव्ही क्वचितच कुणाकडे तरी असायचा. आम्ही दुसऱ्यांकडे जाऊन, शेजारी पाजारी जाऊन टीव्ही बघायचो. ते सुद्धा ठराविक कार्यक्रम ठराविक वेळेतच
पाहायला मिळायचे, कारण दुसऱ्यांना त्रास नको किंवा काय असं असायचं. आणि रेडिओ सुद्धा पूर्वी सगळेजण एकत्र एकाकडे असायचा, तर सगळे मिळून एकत्र बसून टीव्ही रेडिओ बघणं ऐकणं असं त्यावेळीची पद्धत होती. हा रेडिओ फार जुन्या काळातला आहे, पण तो अजूनही चालू स्थितीत आहे. अरे वा, खूपच छान. पण मला सांगा, हा रेडिओ कधी कधी बंद पडत असेल तर तुम्ही त्याला दुरुस्त करून मग तुम्ही वापरता तो? हो, अगदी. कारण मला सकाळच्या वेळेची भावगीतं भक्तिगीतं ऐकायला खूप आवडतात आणि रेडिओमुळे वेळही कळते आणि काम करत असताना वेळ कसा निघून जातो हेही कळत नाही. आजी, तुमच्या घरामध्ये खूप दुर्मिळ वस्तू आहेत, म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारते खरं तर, कारण की तुम्हालाही असं वाटेल की प्रत्येक गोष्टीविषयी हे प्रश्न होत आहेत. तर मला असाच विषय मी मुद्दामून निवडलेला आहे की गेले ते दिवस राहिले त्या आठवणी, म्हणून तर मी तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्या प्रथम पाहिल्या आणि मगच मी हे प्रश्न विचारत आहे. कारण की दुर्मिळ वस्तू असणं आजकाल खूपच हे दुर्मिळ झालेलं आहे. ही गोष्टच दुर्मिळ झालेली आहे. ह्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा आपण देत आहोत. ह्या सगळ्या जुन्या गोष्टी जतन करून ठेवणं हा माझा छंद आहे, पहिली गोष्ट. आणि ज्या गोष्टी आपण आधी वापरलेल्या आहेत किंवा काय, तर त्या गोष्टींमध्ये आपल्या अनेक आठवणी जतन केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी मी तशाच जपून ठेवलेल्या आहेत. पण आजी, मला असा प्रश्न पडतो बरं का, तुम्ही राग मानून देऊ नका, मला असा प्रश्न पडतो की आत्ताच्या काळामध्ये इतकं सगळं स्मार्ट, म्हणजे लोक कसं म्हणतात स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही सगळं घेत असताना तुम्हाला कधी असं वाटलं नाही की आपण सुद्धा जुन्या वस्तू, एक्सचेंज ऑफर आहे, जुनं द्या नवीन घ्या, तर तसं तुमच्या मनात कधी आलं नाही का की जुनं देऊया आणि आपण सुद्धा अपडेट होऊया? नाही, मला असं कधीही वाटत नाही. कारण पूर्वीच्या काळामध्ये असं काही गोष्टी मिळणं हे खूप भाग्याचं मानलं जायचं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मिळाल्यानंतरचं ते एक वेगळ्या प्रकारचा आनंद असायचा. आत्ताच्या जुन्या गोष्टी देणं, नवीन घेणं हे मला तर काही पटत नाही. कारण काय, त्यावेळेला जरी मिळत नसलं तरी आम्हाला एक प्रकारचं मानसिक सुख आणि आनंद मिळायचा त्या गोष्टींमधून. त्याच्यामुळे असं काहीही मला वाटत नाही. अरे वा, खूपच छान आहे. आणि जुनं ते सोनं, जुन्या वस्तू जतन करून ठेवणं म्हणजे संपत्तीच समजायला हवी आपण. आणि अशा दुर्मिळ वस्तू बघायला मला मिळते म्हणजे हे माझं खरोखर भाग्य आहे. तर आजी, तुम्ही मला सांगा की आता काही ज्येष्ठ नागरिक अपडेट होताना दिसत आहेत, तर तुम्ही सुद्धा आधुनिक काळानुसार विचार करता की जुन्या काळानुसार विचार करता? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आत्ताच्या आधुनिक काळामध्ये अपडेट आहात का, ते सुद्धा मला जाणून घ्यायचंय. हो, आता काळानुसार चाललं पाहिजे ही आत्ताच्या काळाची गरजच आहे. त्यामुळे मी माझ्या नातीने मला स्मार्टफोन दिलेला आहे, त्यानुसार मी स्मार्टफोनवरती सगळ्या गोष्टी तिने शिकवलेल्या आहेत. मी व्हॉट्सअपही चालवते. शिवाय आत्ताच्या जे काही अपडेट्स आहेत त्यानुसार मी सगळ्या गोष्टी म्हणजे मी शिकलेली आहे सगळ्या गोष्टी. किंवा अप टू डेट जे काही आत्ताचे हे आहेत, नवीन फोनमधले फोटो काढणे, सेल्फी घेणे, या सगळ्या गोष्टी मी शिकलेली आहे. तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण की कसं आहे ना, जुन्या गोष्टी आणि नवीन गोष्टी याचा मेळ साधणं हे फक्त आणि फक्त तुमच्याकडून शिकावं. आणि श्रोते हो, तुम्ही सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर कल्पना केली असेल, तुमच्या काळामध्ये सर्व कसं होतं ते तुमच्या डोळ्यासमोर एक चित्रफीत येऊन गेलेली असेल. आजी, थोडासा पर्सनल प्रश्न विचारते की तुमच्या आवडीची डिश कोणती, ते आम्हाला जरूर सांगा. म्हणजे तुम्हाला तिखट खायला आवडतं की गोड? मला तिखटही खायला आवडतं आणि गोडही खायला आवडतं. आणि माझं जेवण अतिशय साध्या पद्धतीचं महाराष्ट्रीयन जेवण मी जेवत असते. आणि मला सांगा की त्या काळीचं जेवण आणि आत्ताचं आहे जेवण, त्याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? पूर्वीच्या काळी कुतूहल म्हणून फक्त सणावाराला गोडाधोडाचे पदार्थ केले जायचे
आणि आत्ताच्या काळामध्ये कुठलेही पदार्थ कुठल्याही वेळेला अवेलेबल असतात. त्यामुळे आता त्याच्यात तसं विषय काही कुतूहल राहिलेलं नाही. कारण पूर्वीच्या काळी दिवाळीचे पदार्थ फक्त दिवाळीच्या वेळेतच बनवले जायचे, त्यामुळे एक प्रकारचा एक आनंद, एक उत्साह असायचा. पण आत्ताच्या काळात तसं नाहीये. आता सगळे पदार्थ 12ही महिने तुम्हाला मिळतात. म्हणजे त्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कुतूहल जाणवत नाही असं तुम्हाला म्हणायचंय? हो, कारण पूर्वीचा एक काळच वेगळा होता आणि आत्ताच्या काळामध्ये खूप बदल झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं असेल की सणवार सुद्धा पूर्वी जसं आनंदाने उत्साहाने तुम्ही वाट पाहत असायचे, तर आता आपल्याला म्हणजे काहीच वाटत नाही. कारण सगळेजण आता फास्ट फॉरवर्ड झालेले आहेत. सगळेजण व्हॉट्सअपवर ग्रीटिंग्स पाठवून मोकळे होत आहेत. कोणी भेटायला सुद्धा येत नाही. तर तुमच्याकडे पाहुणे वगैरे यायचे त्या काळी आणि आता येतात म्हणजे कसं काय? आमच्या काळामध्ये त्यावेळेला सणावाराला, सुट्टीच्या वेळेला भरपूर पाहुणे मंडळी यायची. आजकालच्या जमान्यामध्ये सतत प्रत्येकाची कामं, नोकरी, सुट्ट्यांचा अभाव या सगळ्या गोष्टींमुळे एकमेकांना भेटणं, बोलणं सगळंच बंद झालेलं आहे. आता केवळ व्हॉट्सअपवरती बोलणं आणि क्वचित कधीतरी फोनवर बोलणं होत असतं. त्यामुळे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये भेटण्याचा आनंद तो आता मिळत नाही. तर आजी, मी तुम्हाला जाता जाता कार्यक्रमाच्या शेवटी एक छानसा प्रश्न विचारणार आहे की तुमचं नाव संगीता आहे, बरोबर? आणि तुम्हाला संगीताविषयी काय वाटतं, अर्थात म्युझिक विषयी काय वाटतं, तुम्ही आम्हाला जरूर सांगा. संगीताची तर मला खूपच आवड आहे. जुन्या काळातली भक्तिगीतं, भावगीतं आणि हिंदी चित्रपटातली जुनी गाणी हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे. आणि ती अजरामर गाणी मी अजूनही ऐकते, रोज ऐकते. कारण आत्ताची कुठलीही गाणी तशी लक्षात राहत नाहीत, पण जुन्या काळातली, आमच्या काळातली जी जुनी गाणी आहेत ती खूपच छान आहेत, अर्थपूर्ण आहेत. ती मी नेहमी ऐकत असते. तर तुमच्या आवडीचा जुन्या काळातला एखादा ऍक्टर, ऍक्ट्रेस सांगू शकाल? हो, आमच्या काळातले हिरो आणि हिरोईन असे बरेच आमच्या आवडीचे आहेत. त्याच्यामध्ये राजेश खन्ना, धर्मेंद्र वगैरे ही अशी बरीच मंडळी जी आहेत की ज्यांची अजरामर गाणी आम्ही ऐकत असतो. तर आजी, मला आता तुम्ही सांगा, गेले ते दिवस राहिले आता आठवणी या कार्यक्रमामध्ये भाग घेतल्यामुळे तुम्हाला कसं वाटत आहे? या कार्यक्रमात भाग घेऊन मला खूपच छान वाटत आहे. आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याचाही आणि जुन्या आठवणींना आपण उजाळा दिला. त्यामुळे आता खूप छान वाटत आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आजी. श्रोते हो, गेले ते दिवस राहिले त्या आठवणी या कार्यक्रमामध्ये संगीता माडीवाले या आजींनी आपल्याला खूप उत्कृष्ट माहिती दिलेली आहे. अगदी जुन्या काळामध्ये कसं होतं वातावरण आणि आत्ता यामधला फरक त्यांनी आपल्याला सांगितला आहे. आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी काय काय अनुभव घेतले ते देखील त्यांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत. तर श्रोते हो, भेटूया पुढच्या वेळेस. तोपर्यंत धन्यवाद. आत्ताच आपण गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी हा विशेष कार्यक्रम ऐकलात. यात सहभाग घेतला होता संगीता माडीवाले यांनी आणि यांची मुलाखत घेतली होती स्वाती बन्नी हिनं. श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ, अनुभव आय रेडिओ. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ, अनुभव, प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा, रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567.
नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हासती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.